नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस CBDTने एक सर्क्युलर काढला आहे 5 मार्च 2024 ला की ऑर्डर अंडर सेक्शन 119 ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 यामध्ये काय सर्क्युलर काढला आहे आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे हे सर्व आपण व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. मग ते कोणाकरता सर्क्युलर आहे तर ट्रस्ट आणि संस्थेकरता हे सर्क्युलर काढलं होतं की ट्रस्ट आणि संस्थेने लक्ष द्या काय की यामध्ये कोण कोण येतं ट्रस्ट आणि संस्थेमध्ये तर उपखंड 4 किंवा उपखंड 5 किंवा उपखंड 6 किंवा उपखंड मध्ये संदर्भित कोणत्याही निधी किंवा संस्था किंवा ट्रस्ट किंवा कोणत्याही विद्यापीठ इतर शैक्षणिक संस्था किंवा कोणत्याही हॉस्पिटलच्या सर्व्हिसेस इतर वैद्यकीय संस्थेचे या सर्वांचे उत्पन्न आयकर कायदा 1961 च्या कलम 10 खंड 23C यानंतर प्रथम शासनाच्या अंतर्गत ट्रस्ट किंवा संस्था म्हणून संदर्भित किंवा कलम 12AA किंवा कलम 12AB अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था कायद्याच्या विविध कलमांतर्गत विनिर्दिष्ट केलेल्या काही अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून कायद्याला सूट आहे यापुढे ट्रस्ट किंवा संस्था म्हणून संबोधले जाते. म्हणजे बघा कोणाला सूट आहे तर 12A किंवा कलम 12AB अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था कायद्याच्या विविध कलमांतर्गत विनिर्दिष्ट केलेल्या काही अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून कायद्याला सूट आहे. तर अशा पद्धतीने ज्या ट्रस्ट आणि संस्था आहेत मग त्या ट्रस्टमध्ये 5 नंबर 4 नंबर 5 नंबर 6 नंबर किंवा कोणत्याही निधी संस्था ट्रस्ट विद्यापीठ शैक्षणिक संस्था हॉस्पिटल नंतर वैद्यकीय संस्था यांचं उत्पन्न 1961 च्या कलम 10 खंड 23C यानंतर प्रथम शासनाच्या अंतर्गत ट्रस्ट किंवा संस्था म्हणून संदर्भित किंवा कलम 12A किंवा कलम 12AB अंतर्गत नोंदणीकृत कोणत्याही ट्रस्ट किंवा संस्था कायद्याच्या विविध कलमांतर्गत विनिर्दिष्ट केलेल्या काही अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून कायद्याला यापुढे ट्रस्ट किंवा संस्थांमधून संबोधले जाते सूट आहे. बघा हे सर्क्युलर तेच आहे. इन्कम ऑफ एनी फंड ऑफ इंस्टिट्यूशन और ट्रस्ट ऑफ एनी युनिव्हर्सिटी और अदर एज्युकेशनल इंस्टिट्यूशन ऑफ एनी हॉस्पिटल और अदर मेडिकल इंस्टिट्यूशन अशा पद्धतीने बघा सब क्लॉज जे आहे ना 4 5 उपखंड म्हणजे सब क्लॉज त्यामध्ये 4 5 6 7 अशा 23 अंतर्गत मी हेच तुम्हाला इथे समजून सांगत आहे. अशा संस्थेसाठी काय आलेलं आहे तर पहिल्या नियमाअंतर्गत सवलतीचा दावा करण्यासाठी जी सवलत घेत असतात ते त्याचा दावा करण्यासाठी बघा पहिल्या नियमाअंतर्गत सवलतीचा दावा करण्यासाठी पात्र होण्यासाठी ज्या काही सवलती ते घेतात आहे त्या सवलतींसाठी पात्र होण्यासाठी ट्रस्ट किंवा संस्थेने पूर्ण करणे आवश्यक असलेल्या अटींपैकी एक कायद्याच्या कलम 10 कलम 23C च्या 10व्या तरतुदीच्या क्लॉज B म्हणजे खंड B मध्ये घातली आहे. यात असे नमूद केले आहे की जर ट्रस्ट किंवा संस्थेचे एकूण उत्पन्न पहिल्या शासनाच्या अंतर्गत सूटच्या तरतुदीवर परिणाम न करता कायद्यानुसार गणना केल्यानुसार मागील कोणत्याही वर्षात आयकर आकारणी योग्य नसलेल्या कमाल रकमेपेक्षा जास्त असल्यास ट्रस्ट किंवा संस्थेने त्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे आणि निर्दिष्ट तारखेपूर्वी विहित फॉर्ममध्ये ऑडिट अहवाल सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे काय सांगायचं इथे की पहिल्या नियमाअंतर्गत सवलतीचा दावा करण्यासाठी ज्या काही सवलती घेतात आणि त्याला पात्र होण्यासाठी
त्यांना इथे विहित फॉर्ममध्ये ऑडिट अहवाल सादर करणे, लेखापरीक्षण करणे आवश्यक आहे. कोणाला ऑडिट करावं लागतं, काय करावं लागतं ते आपण पुढे समजून घेऊया. बघा, कायद्याच्या कलम 12A च्या क्लॉज म्हणजे उपकलम 1 च्या उपखंड क्लॉज 2 च्या उपखंड 2 मध्ये ट्रस्ट किंवा संस्थेसाठी समान स्थिती आहे. प्राप्तिकर नियम 1962 चे नियम 16CC आणि 17B. बघा, ट्रस्ट किंवा संस्थेसाठी लेखापरीक्षण अहवालाचा फॉर्म अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या नियमाअंतर्गत लिहून देतात. म्हणजे यापुढे नियम म्हणून संदर्भित लिहून देतात ते प्रदान करताना की ट्रस्ट किंवा संस्थेच्या खात्याच्या लेखापरीक्षणाचा अहवाल यामध्ये सादर केला जाईल. अशा पद्धतीने कोण आहे त्यात आपण समजून घेऊया. बघा, फॉर्म क्रमांक 10B मध्ये आपल्याला ऑडिट रिपोर्ट द्यावा लागतो. जर आपण अकाउंटंट आहोत, टॅक्स कन्सल्टंट आहोत, जरी आपण CA नसेल पण त्यांचा अकाउंट आपण करत असेल आणि आपल्याला एखाद्या CA कडनं त्याचा फॉर्म ऑडिट रिपोर्ट घ्यावा लागतो, तो कसा घ्यायचा याचं बेसिक ज्ञान जर आपल्याला माहिती असेल तर ही व्हिडिओ तुमच्या उपयोगाला येणार आहे. मी हे मुद्दामून मराठीमध्ये काही गोष्टी चॅनल केलेलं आहे का जे आपल्याला मराठी भाषिकांना त्याचा बोध होऊ शकतो की 8 मार्च 2024 इन्कम टॅक्सने एक सर्क्युलर काढलं होतं. त्या सर्क्युलरमध्ये ट्रस्ट आणि संस्थेला 10B आणि 10BB खाली ऑडिट रिपोर्ट देणं अनिवार्य असतं. पण त्यामध्ये आता 31 मार्चात त्यामध्ये काही चेंजेस असतील तर ते चेंजेस सुद्धा आपल्याला 31 मार्च 2024 द्यावे लागणार आहे. तर मग ते कशा पद्धतीने आहे, काय आहे ते आपण आता समजून घेत आहोत. बघा, पुढे गेल्यानंतर बघा, इथे गेल्यानंतर फॉर्म क्रमांक 10B जेथे कोण येतं 10B मध्ये, ट्रस्ट किंवा संस्थेचे एकूण उत्पन्न मागील वर्षात 5 कोटीपेक्षा जास्त आहे किंवा म्हणजे ज्याचं उत्पन्न 5 कोटीपेक्षा जास्त आहे त्याला 10B ह्या फॉर्म मध्ये इन्कम टॅक्सला रिपोर्ट करावा लागतो. 2 नंबर, अशा ट्रस्ट किंवा संस्था मागील वर्षात कोणतीही विदेशी योगदान मिळाले, विदेशातनं योगदान मिळालं असेल त्यांना सुद्धा 10B या फॉर्म मध्ये ऑडिट रिपोर्ट दाखल करावा लागतो. किंवा अशा ट्रस्टने किंवा संस्थेने मागील वर्षात आपल्या उत्पन्नाचा कोणताही भाग भारताबाहेर लागू केला आहे अशांना सुद्धा 10B या फॉर्म मध्ये आपल्याला रिपोर्ट दाखल करावा लागतो. ओके, आता इतर प्रकारांमध्ये फॉर्म क्रमांक 10BB. आता हा कोणासाठी ते पण समजून घेऊया. नवीन फॉर्म क्रमांक 10B, फॉर्म क्रमांक 10BB 21 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजे 2023 च्या अधिसूचना क्रमांक 7 द्वारे अधिसूचित करण्यात आले होते. वरील प्रिस्क्रिप्शन लागू करण्यात आले होते. 1 एप्रिल 2023 आयकर तृतीय दुरुस्ती नियम 2023 द्वारे आणि म्हणून मूल्यांकन वर्ष 2023-24 आणि त्यानंतरच्या मूल्यांकन वर्षासाठी प्रभावी आहे. असेसमेंट इयरसाठी असे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख 2023 आणि 24 हा 31 ऑक्टोबर 2023 होती. ही 31 ऑक्टोबर 2023 होती. आणि बोर्डाच्या काय लक्षात आले आहे की अनेक प्रकारांमध्ये ट्रस्ट आणि संस्थांनी फॉर्म क्रमांक 10B मध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे, जेथे असेसमेंट इयरसाठी फॉर्म क्रमांक 10B भरणे आवश्यक होते. म्हणजे जिथे 10BB फॉर्म भरायला पाहिजे तिथे 10B फॉर्म भरला गेला आहे. हे लक्षात आलं होतं की जे 31 ऑक्टोबर 2023 ला त्यांना जो अहवाल दाखल करायचा होता 23 आणि 24 या वर्षाचा, तर तिथे 10B मध्ये तो अहवाल दाखल केला गेला, जो 10BB मध्ये काही संस्थांना हा भरणं आवश्यक होतं. म्हणजे 2023-24 त्याचप्रमाणे अनेक प्रकारांमध्ये ट्रस्ट आणि संस्थांनी फॉर्म क्रमांक 10BB मध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे, जेथे असेसमेंट इयरसाठी फॉर्म क्रमांक 10B भरणे आवश्यक होते. जेथे 10BB फॉर्म भरायचा होता तिथे 10B फॉर्म भरणे आवश्यक होतं. म्हणजे 2023-24 वर नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात लेखापरीक्षण अहवाल सादर न केल्याने अशा प्रकारांमध्ये सूट नाकारली जाईल. जर चुकून तुम्ही
10BB मध्ये जर फॉर्म भरला गेलेला नसेल आणि तुम्ही काही सूट घेतल्या तुमच्या ट्रस्टमध्ये तर त्या नाकारल्या जातील. कारण तुम्हाला जर 10B फॉर्म भरायचा असेल आणि तुम्ही 10BB भरला तर सूट नाकारली जाईल. आणि 10BB फॉर्म भरायचा आहे पण तुम्ही 10B फॉर्म भरला आणि 10B भरायचा तर 10BB फॉर्म भरला तर जो तुम्हाला फॉर्म लागू होतो त्याच फॉर्ममध्ये जर तुम्ही भरलं गेलं नसेल तर तुमच्या ज्या काही सूट घेतलेल्या आहेत त्या नाकारल्या जातील. कारण सूट मिळण्याच्या दाव्यासाठी ती पूर्ण करणे आवश्यक असलेल्या अटींपैकी एक आहे. बघा, वरील बाबी लक्षात घेऊन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने कायद्याच्या कलम 119 अन्वये आपल्या अधिकारांचा वापर करून त्या ट्रस्ट संस्थांना परवानगी दिली आहे ज्यांना 31 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी लेखापरीक्षण अहवाल फॉर्म क्रमांक 10B मध्ये सादर केला आहे. जिथे फॉर्म क्रमांक 10BB लागू होता किंवा उलट कलम 10 च्या खंड 23C आणि उपकलम 1 च्या खंड B च्या उपखंड 2 च्या 10व्या तरतुदीचा खंड B अंतर्गत ऑडिट अहवाल सादर करण्यासाठी आयकर कायदा 1961 च्या कलम 12A चे 23-24 मूल्यांकन वर्षासाठी लागू असलेले फॉर्म क्रमांक 10B आणि 10BB मध्ये 31 मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी कृपया CBDT परिपत्रक 2/2024 दिनांक 5 मार्च 2024 पहा. बघा, हे परिपत्रक आहे 5 मार्च 2024 सर्क्युलर नंबर 2/2024. हे जे मी आता तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं मी तुम्हाला त्याचं मराठीमध्ये अनुवाद करून दाखवला. हे सर्क्युलर आलेलं आहे आणि आपल्याला 31 मार्चच्या आत जर आपल्याकडनं 10B मध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता पण आपण 10BB मध्ये भरला आणि 10BB मध्ये फॉर्म भरायला पाहिजे होता तर 10B मध्ये भरला तर तो आपण दुरुस्त करून पुन्हा 31 मार्चच्या तो दाखल केला तरच आपण ज्या काही सूट घेतल्या आपल्या ट्रस्टला त्या लागू होतील, नाही तर मग त्या नाकारल्या जातील असं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगायचं आहे. माझे नाव चंद्रशेखर नंदुकुमार साखरे. मी अकाउंटंट आहे. गेले 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करतो. आता मी टॅक्स कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम करतो आहे आणि मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं तशी या अगोदरच परवानगी मिळालेली आहे. तुम्ही कोणी ट्रस्ट किंवा संस्था असाल तर इन्कम टॅक्सच्या वेबसाईटला मी सांगितलेल्या माहिती चेकआउट करून व्यवस्थित तुम्ही तुमच्या ट्रस्ट आणि संस्थाला पुढे येणाऱ्या अडचणी आताच लगेच दूर केल्या तर त्या तुम्हाला पुढे त्याच्यासाठी जास्त वेळ देण्याची गरज पडणार नाही आणि योग्य तो अहवाल गव्हर्नमेंटला पोच होईल. म्हणजे CBDTला, म्हणजे आपली जी CBDT आहे तिला म्हणतो आपण सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. ओके, थँक्यू. पुन्हा भेटू तेव्हा अशाच पद्धतीने नवीन काही सर्क्युलर आलं किंवा इन्कम टॅक्सच्या काही गोष्टी समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.